नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे नेहावीस ट्रॅव्हल टेल्समध्ये. आज आपण बघणार आहोत हम्पी शहर. हम्पी हे विजयनगर साम्राज्याची राजधानी होतं. इसवी सन 1336 हरिहर आणि बुक्का या दोन भावांनी या साम्राज्याची स्थापना केली. साम्राज्याच्या वैभवाच्या काळात हम्पी हे जगातील सर्वात समृद्ध आणि भव्य शहरांपैकी एक मानलं जात होतं. प्रवासी मार्को पोलो, अब्दुल रजाक, निकोलो कॅन्टी यांसारख्या परदेशी प्रवाशांनी हम्पीचं वर्णन जगातील सर्वात श्रीमंत आणि अप्रतिम शहर म्हणून केलं आहे. हम्पीत सोनं, हिरे, मोती आणि मौल्यवान रत्नांचा व्यापार होत असे. तुंगभद्रा नदीच्या काठावर भव्य बाजारपेठ भरत असत, जिथे परदेशातून व्यापारी येऊन वस्तू विकत घेऊन जात. मसाले, रेशीम, हत्ती, घोडे यांचाही व्यापार इथून होत असे. हम्पी आज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखलं जातं. 16,000 पेक्षा जास्त स्मारकं, मंदिरे, राजवाडे, तलाव आणि गुहा इथे पाहायला मिळतात. दगडातून कोरलेली मंदिरे जसे की विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, संगीत स्तंभ, दगड रथ, हजाराम मंदिरातील रामायणांच्या कथा ही सगळी शिल्प त्या काळाच्या प्रगत कला व विज्ञानाची जिवंत उदाहरण देत होतं. 1535 ताळीकोट युद्धात विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला. बहलूल, निजाम, आदिलशाही यांसारख्या सुलतानांनी हम्पीवर हल्ला करून शहर मात्र उद्ध्वस्त केलं. त्या दिवशीपासून हे समृद्ध शहर अवशेषात परिवर्तित झालं. आज हम्पी हे फक्त अवशेषांचं शहर नाही, तर इतिहास, धर्म आणि कला यांचं केंद्र आहे. पर्यटक, इतिहासप्रेमी, अभ्यासक यांच्यासाठी तर हे जिवंत संग्रहालय आहे. युनेस्कोने 1986 हम्पीला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. हम्पी हा फक्त प्रवास नाही, तर दगडातून कोरलेला इतिहास आहे. प्रत्येक वाडा, प्रत्येक मंदिर, प्रत्येक शिल्प साम्राज्याच्या वैभवाची कथा सांगतं. चला तर मग मंडळी, हम्पीचा प्रवास सुरू करूयात, जिथे प्रत्येक दगड एक कथा सांगतो, प्रत्येक मंदिर भूतकाळाचं वैभव कुजबुजतं आणि प्रत्येक अवशेष आपल्याला भारतातील महान इतिहासाची आठवण करून देतो. चला तर मग मंडळी, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.